ही गोष्टच मला फार एक्साइटिंग वाटली आणि मला ही गोष्ट खूप चुत्या वाटली. आणि तुम्ही दोघं पण खूप चांगला पॉडकास्ट करताय. तर नमस्कार मित्रांनो, चॅनलचा पासवर्ड आठवलेला आहे आणि तुमचा भाऊ परत आलेला आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत. आज आपण बघणार आहोत नुसतं भाऊचालपणा, सॉरी पॉडकास्ट. तो पण एक अशा बाईचा जी प्राण्यांसोबत बोलते. काही विशेष नाही वाटलं ना, पण प्राणी सुद्धा हिच्या सोबत बोलतात. हो, मेन विषय म्हणजे काय काय नवीन गोष्ट समाजात सांगूच शकत नाही आपण आजकाल. तर घेऊया ना रिंगणात आणि ऐकू प्राण्यांच्या गप्पा, पण त्यात एक छोटासा इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. आणि ॲनिमल जे काही सांगतंय हे मी फिलिंग्स किंवा विजन्सच्या माध्यमातून समोरच्याला कन्वे करते. बर. राईट. आणि पूर्ण टाइम हेच करता तुम्ही? म्हणजे कसं हेच करता? पूर्ण टाइम हेच करताय म्हणजे दुसरे काही काम धंदा करताय का पोटा पाण्यासाठी, का दिवसभर असाच फालतूपणा करता? आता प्रोफेशनच असं आहे तर प्रश्न पडणारच. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, आता ही बाई बसलेली आहे, मुंग्यांची लाईन अडवती गोळाच्या काडकीना, आणि ती त्या मुंग्यांना विचारतीये कुठं चालले साखरेचा दाना घेऊन, आणि ही कोणतोही जाऊ बाई का, हिला काही मुलबाळ आहे का नाही. पाहणाऱ्याला भावचळेलपणाच वाटत ना, पण ती तिचं काम करते, तिचं प्रोफेशन आहे ते. तुम्ही त्याला नाव ठेवू शकत नाही. खरं बोलला. म्हणजे काही एक वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा ह्याच्या मागे काय लॉजिक आहे हे मला जाणून घ्यायला. राईट. आता कसं आहे, सायंटिफिकली हे प्रूव्ह नाही झालेलं आहे. म्हणजे तुम्ही गुगल जरी केलं तरी कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेशन हे प्रूव्ह नाही झालंय. सायंटिफिकली अजून प्रूव्ह झालं नाही, गुगलला सुद्धा माहित नाही ते हे का ते. त्यांना काय म्हणायचंय ते संवाद पुढे साधायला स्टार्ट करतात. बरं. सो एकतर हे ॲनिमल सोबत बसूनही केलं जातं, किंवा असंही होतं की जर ॲनिमल आता अमेरिकेमध्ये असेल आणि मी इंडियामध्ये असेल तरी सुद्धा संवाद साधता येतो, आणि ते होतं ॲनिमलच्या फोटो थ्रू. समोर बसून एक वेळ ठीक होतं, पण तुम्ही इथं अमेरिकेत कुत्र हे जरा विचित्र नाही का? खरं बोलला. पण प्रश्न माझा असा होता, अमेरिकेतल्या कुत्र्याला संवाद साधताना तुम्हाला रोमिंग पडतं का बुवा? म्हणजे मला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हणलं आता तुम्ही एखादं गाणं आठवा, तुम्हाला गाणं कसं आठवलं त्या हिशोबाने मला ॲनिमलचं बोलणं कळतं त्या वेनी. तर जर ॲनिमलला कुठलं मला फिलिंग द्यायचं असेल तर ते मला ऑटोमॅटिकली फील होईल. ॲनिमलचं पोट दुखतं तर मला ते सेन्स होईल की माझंही मला पोटामध्ये जडपणा जाणवेल, किंवा मला दिसेल की ॲनिमलच्या पोटामध्ये काहीतरी इश्यू आहे. ॲनिमलच्या मनातलं कळायचं ठीक होतं, पण ॲनिमल काय बोलतो बरं चला ते पण मान्य केलं, पण कनेक्ट केल्यानंतर ॲनिमलच्या पोटात दुखलं तर हिच्या पण पोटात दुखत. तू म्हणशील ती तिचं काम करते, तो का पोटात दुखत. पण मला प्रश्न असा होता, हिने जर कम्युनिकेट केलं आणि ते कुत्र तिकडे शी करीत असतं तर ती इन्फॉर्मेशन जेव्हा सबकॉन्शियस माइंड मध्ये येते तेव्हा ते माझं काम आहे की ते कॉन्शियसली समजून घेऊन ट्रान्सलेट करून समोरच्या व्यक्तीला कन्वे करायचंय मला. तर ह्याला म्हणतात ॲनिमल कम्युनिकेशन. राईट. म्हणजे तुम्ही ॲनिमलशी संवाद साधता, त्याच्या फिलिंग समजून घेता बाय हिज सोल, म्हणजे त्या ॲनिमलचा सोल, आणि तुम्ही त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करून. राईट. इंटरप्रिटेशन नसतं ते ऍक्च्युअली ॲनिमल आपल्याला सांगत असतात त्या गोष्टी. इंटरप्रिटेशन नसतं ते, ऍक्च्युअली ॲनिमल आपल्याला सांगत असतं ती गोष्ट. तुम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही, तुम्ही का बसा, तुम्ही फक्त प्रश्न विचारा की शानपणात नको. ते मी म्हणत असं जायला कोणाला बोलवलं मी गांजा फुकून बसले माझ्या पुढे येऊन. प्राणीकडे असेल, आतल्या रूम मध्ये असेल, कुठेही असेल, मी डोळे वगैरे बंद करून एक मिनिट थांबा मी असं करते, मग असं कधीच नसतं. ते खूप नॅचरली निघतं बाहेर, कारण की सबकॉन्शियस ब्रेन जे आहे ते खूप क्विक ट्रॅव्हल करतं. लाईटच्या स्पीडने तुम्हाला एका झटक्यामध्ये गोष्टी कळतात. तर टेक्निक कशी आहे ना की तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे. पहिली गोष्ट, इथं माझ्या घरच्यांना माझ्यावर विश्वास नाही, माझ्या मित्रांना माझ्यावर विश्वास नाही, आणि स्वतःवर कुठे विश्वास. हिचा असं म्हणणं आहे ही उघड्या डोळ्यांनी डायरेक्ट प्राण्यांशी कनेक्ट करू शकते. म्हणजे असं काही ध्यान बिन लावायची पण गरज नाही, डायरेक्ट आत्म्याशी कनेक्ट. म्हणजे बाबा बंगाली. स्टार्टिंगला मी काय करायचे, मला कोणी नव्हतं कम्युनिकेट करणं, माझा स्वतःवर विश्वास होता, तर मी घरातल्या सगळ्या झाडांशी कम्युनिकेट करून करून प्रॅक्टिस केली. आणि नंतर त्याच झाडांची पानं वाळून मी एका चिलीम मध्ये. मग हळूहळू मी माझ्या फ्रेंड्सच्या डॉगशी बोलायला लागले. मग जेव्हा 2-3 वेळा बोलले तेव्हा त्यांना इतकं सरप्राइझिंग वाटली ही गोष्ट, तेव्हा त्यांनी मला सजेस्ट केलं की तू प्रोफेशनली स्टार्ट कर. असे जर मित्र असतील ना तर त्याच्यापेक्षा दुश्मन बरे. म्हणजे इथं भावचळेलपणा पाहून ते म्हणजे प्रोफेशनली स्टार्ट कर. अगं मजाक घेतो ते तो आहे. म्हणजे मी असंच काहीतरी करेल, ध्यान लावेल, मला कळेल ॲनिमल कुठे, तुम्ही जाऊन ॲनिमलला घेऊन या, असं नसतं ते. कसं होतं, ॲनिमल आणि प्राणी तुम्ही जरी पाळले असतील तरी त्यांचं एक स्वतःचं इंडिपेंडन्स आहे जे आपण जपलं पाहिजे. कसं आहे ना, ॲनिमल आणि प्राणी हे दोन वेगवेगळे, हे मला आज कळलं, आणि त्यांचं इंडिपेंडन्स आपण जपलं पाहिजे. जसं की गांजा आणि वीड हे दोन वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे, जे की आपण अशा पॉडकास्टच्या आधी फुकलं पाहिजे. ते मला एका जणांनी कॉन्टॅक्ट केला पुण्यामधूनच, आणि त्यांची कॅट काय झालं ना, ते गावाला गेले होते, ते केरला साईडला फिरायला गेले होते, साऊथ साईडला, आणि घरात त्यांची मम्मी पप्पा असतानाच ती कॅट बाहेर निघून गेली, एस्केप केलं त्यांनी. 2-3 वाजता मी सेशन केलं असेल त्यांचं, खूप उशीर झाला होता, आणि ते खूप वरीड होते. त्यांना वाटलं की, आणि ऍक्च्युली जेव्हा मी कनेक्ट केलं तर पहिली गोष्ट जी मला कॅटनी सांगितली आहे
की म्हणजे ते त्या मुलाला डाट समजते ती कॅट. तर ते जे मला फिलिंग आली की ते खूप वरीड आहेत, त्यांना सांग थोडं शांत व्हायला. तर पहिल्यांदा मी हे कन्वे केलं की कुठलं तुमचे जे हस्बंड आहेत ना, जे जास्त कनेक्टेड आहेत त्यासोबत, ती जास्त अटॅच आहे त्यांच्यासोबत, सो प्लीज त्यांना एकदा सांगा तुम्ही रिलॅक्स करा. बिकॉज तो माणूस रडायला खूपच इमोशनल झाला की त्यांना खूप पॅनिक झाले होते. आणि मी जेव्हा कम्युनिकेट केलं, तिने सांगितलं की बघा मी सोसायटीमध्येच आहे. हा, ती म्हणे मी थांबते इथं शेजारच्या गल्लीतल्या बोक्याकडे आलते, तसंच पिकअप हॉलला मशीनवर जाऊन येते म्हणलं. तर तुम्ही दुसरीकडे कनेक्ट करा, आम्हाला त्या थोडी प्रायव्हसी. आता काय धंदे लावली नाही. काही जोक्स पार्ट, पण ही गोष्ट खरी. कारण एक दिवस मी पण आमच्या गोट्यात म्हशीला आहे ना चारा टाकीत होतो. मी तिला सहज विचारलं, तू एवढं तुझ्या दुधाने सगळ्यांना तृप्त करते आणि त्या बदल्यात तुला कसलीच अपेक्षा नसती, असं का बरं? त्यावर तिने मला एक खूप सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, काम कर ना तो. आलेली असं एक केस होती की मी एकदा नॉर्मली कनेक्ट केलं होतं. 2 दिवस बोलले होते कॅट, आणि ते कॅट नंतर येता जस्ट ऍक्सिडेंट झाला का कुठल्या तरी अॅनिमलनी अटॅक केला होता, पण तिची डेथ झाली. नेक्स्ट टाइम मी जेव्हा बोलायला गेले मला एनर्जी खूप लो आली. आणि असंही झालंय की जेव्हा प्राण्यांना जीव सोडायचा असतो तरी सुद्धा ते कधी कधी जाऊन लांब जीव सोडतात. तर त्या केसमध्ये पण असं झालं एकदा की काही डॉग्स गायब झालेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला जीव सोडायचं म्हणून आम्ही लांब आलोय. म्हणजे प्राणी मेल्यावर सुद्धा हिला सांगतात की आम्ही आता टपकलोय, किंवा मरायच्या आधी सांगतात आम्ही आता लांब चाललोय आणि आम्ही आमचा जीव सोडणार. काही प्राणी तर हिने कम्युनिकेट केल्यानंतर मरायचा निर्णय घेत असतील. तंगडावर केला काहीचा आवाज येतो, हॅलो डॉगेश. जोक्स पार्ट गाईज, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, माझ्या डांगीतले किडे कधी मरतील बो? वेगळे मधमाशांशी सोबत बोलतात. हा त्यांच्यासोबत पाली सोबत बोललीये मी, घरात पाल आलेली. हेच तर ऐकायचं होतं मला. पाली सोबतचा किस्सा, पाली सोबत बोलली बाई. खतरनाक लोक आम्ही नाही, माझ्या आजीच्या घरी गेलो आम्ही गावाकडे, आणि ती पाल आली आणि त्या पालीने काय केलं, आम्ही जस्ट घर बंद होतं ऍक्च्युली, ती कुठून आली माहित नाही आम्हाला. समृद्धीने आली असतं, नाही तर मग कुठं चालली असतं, रस्त्याने वळली असतं. आता पाली कुठून येते? आमच्या इथं आल्या तर आम्हाला काय माहिती कुठून येते पाली. तर तिला मी रिक्वेस्ट केली की तू प्लीज जा इथून, कारण की आम्ही 2 दिवसासाठी चाललोय. आम्ही गेल्यावरती घर बंद होणार आहे, तुला बाहेर जाता येणार नाही, तुझे हाल होतील, तू बाहेर नाही. तिचे काय हाल होतील तुम्ही घरात असो किंवा नसो? ती काय तुमच्या भरोशावर आली का? तिला काय स्वयंपाकाला बाई लागते का? तिला भांडे घासायला कोणी जोडी लागत? तू घसू दे, मी दूध घेते. तर ती मला काय म्हणली की मला ऍक्च्युली तर पिल्लं द्यायचे, म्हणजे माझं डिलिव्हरी होणार आहे, त्यामुळे मी या घरात घुसले. तिने मला हे सांगितलं. मी तर रिक्वेस्ट केली की बघ हे घर योग्य नाही, कारण या घरात व्हेंटिलेटर नाही. तो पोराला जर पोलिओ झाला तर इथं काचीची पेटी नाही. तुझ्यासाठी या घरात डिंकाचे लाडू नाही. तो पोरांची टाळू भरायला उद्या माझी आजी राहणार नाही. काय बावळटपणा लावला तुम्ही? बिकॉज या घरामध्ये कुणी राहणारच नाहीये. ना तुला किडे भेटतील, ना तुला बाहेर पडता येईल. मग तू काय करणार? सफोकेट होणार याच घरामध्ये, आम्ही लवकर येणार नाहीये. हे काय कारण झालं? या घरात अंडे घालू नको, इथं कुणी राहणार नाही. तिला काय तुमच्या सगळं डोळे घालायचे का? तिला मॅटर्निटी फोटोशूट करायचं आहे? तिला काय घेणं नाही, तुम्ही तिकडे तर पडा. तिला मी म्हणलं, आणि ती पाल परत दुसऱ्या दिवशी दिसली नाही, गायब झाली. आणि माझ्या आजीने सांगितलं ती आजपर्यंत आली नाहीये परत. तुमचे तोंड पाहिले तिने, त्याच्यामुळे बी गेली असेल ती. म्हणजे असं 2 इंच जागा लागली असती मला डिलिव्हरीला, पण या बाईनं किती मोठा गोंधळ घातला. पांढरी पाल कोडली, किंवा मग ती माहेरी पण गेली असं बाळातपणाला, काय सांगू शकत नाही. त्या घरामध्ये कुठलीच पाल आजपर्यंत परत आली दिसलीच नाहीये. अच्छा. आणि ते खूप म्हणजे मलाच ते आश्चर्य वाटलं की की मला ते फर्स्ट म्हणजे नवीन झालं, ते खूप नवीन असताना, पण ते मला ते आश्चर्य वाटलं होतं की नाही ती परत नाही आली. तिला ते समजलं की माझी इंटेन्शन प्युअर होते, मला हकलायचं नव्हतं. त्याच्यानंतर कोणतीच पाल आली नाही, म्हणजे तुमचे इंटेन्शन कळले आम्हाला काय असते. तुमचे जर खरंच चांगले इंटेन्शन होते तर तुम्ही नंतर तिला कम्युनिकेट करायचं ना, झाली का बाई डिलिव्हरी, नॉर्मल झालं का सिझर झालं, पोरग कोणावर गेलं, जावळ बिवळ आहे का, 6 महिने काही किड्या मुंगे खाऊन देऊ नको. माणूस किस्से राहील तुम्हाला पालींबद्दल. हो, पालीबद्दल माणुसकी. टायगरचा काय अनुभव होता? मी मैसूर झूला गेले होते, कर्नाटकला, मैसूरला. टायगरचं कसं होतं ना, त्याची गिरट्या मारत असतात, तुम्ही बघितलं असेल झू मध्ये. आत जातात बाहेर येतात होता तो, आणि आत गेला बाहेर येत होता, आत गेला बाहेर. माझा मामा बोलला की बघ बरं ट्राय कर, त्याला बोलो बरं बाहेर बघू येतो का. मग मी त्याला रिक्वेस्ट केली की एकदा एक काम कर, एकदा फक्त बाहेर ये, मला बघायचंय तुला, फोटो काढू दे, एकदा तोंड दाखव, वाटलंच तर परत जाऊन बाहेर नको येऊ. मग तो म्हणला ठीक आहे थांब 5 मिनिट. त्यांनी तिथे मला 5 मिनिटं दिले आणि एकदम रुबाबशीर बोलला, म्हणजे ठीक आहे थांबतो. वाघ म्हटला आलोच 5 मिनिटात, त्याच्या पुढच्या पायात रोलेक्सचं घड्याळ होतं. तुम्हाला काय वाटलं वाघाला घड्याळ कळत नाही का? तुम्हाला ना सगळ्याच गोष्टी मजाक वाटतात. तुम्ही तर नाही शिकले, पण दुसरं कोणीतरी वेगळं काहीतरी शिकलं, त्याच्यात बी तुम्ही शिकावं. बाहेर आला, एकदाच आला बाहेर, 1-2 सेकंड असं फिरला गोल, आत गेला आणि परत आला नाही तो बाहेर. परत पालीसारखाच विषय आला ना. मग तुमचे तोंड पाहिले, मग काय आला नाही तो बाहेर परत. नको झटकेच नको घाल. अजून काय असतं, शीप सोबत बोललीये, शीप हा मेंढी सोबत बोललीये, बर्ड सोबत बोललीये, पॅरेट झालं, कॉकटेल झालं. नाही कॉकटेल झालं ते कळलं आम्हाला. तर काहीच बस आजच्यासाठी बाकी व्हिडिओ आवडत लाईक करा, आवडत तरीच लाईक करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. मला आता जायचंय पालीच्या पोरीचं बारस आहे. बाय बाय.